नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आपली मुलं जर 1 ते 18 वयोगटात असतील तर मी काय सांगतोय याकडे नीट लक्ष द्या. आपली मुलं जर 1 ते 18 वयोगटात असतील तर त्यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांकडे नीट लक्ष द्या. कारण हेच वय असतं जेव्हा ही मुलं आपल्या अंगामध्ये चांगले किंवा वाईट संस्कार बाणवून घेत असतात. आजच्या कथेमध्ये पाहूया एक झालेली छोटीशी चूक पुढे जाऊन कसं मोठं रूप घेऊ शकते किंवा या तरुणाला गुन्हेगार बनवू शकते. घ्या जयदीपजी. पोहे खरंच खूप छान झालेत हा. प्रियाने बनवले. अच्छा, आमच्या प्रियाला सगळं येतं हं, आणि स्वतःच्या हाताने बनवून दुसऱ्याला खाऊ घालायला फारच आवडतं. अरे वा. MBA केलंय तिने. अच्छा. आणि आता जॉब करते. आणि घरही उत्तम प्रकारे सांभाळते. नाही, या गोष्टीवरती आपलं बोलणं होईलच, पण प्रिया आहे कुठे? तिला बोलवा. हो हो, मी घेऊन येते हां. हा. ही प्रिया. अरे वा. बैस. मुलगी तर आम्हाला फारच आवडली. आता या दोघांचं एकमेकांशी बोलणं झालं की सोन्याहून पिवळं होईल. प्रिया, अतुलला आपलं घर दाखवणे. जा. मस्त आहे रूम. अगं प्रिया, बोल ना काहीतरी. तुला काय आवडतं, काय नाही आवडत हा, आणि पुढे तुला काय काय करायचंय. जाऊ दे, सोड. आपण सेल्फी काढूया. बघ इकडे, बघ. स्माइल. अजून अजून या ना. अहो साहेब, दीप्तीसारखी मुलगी आम्हाला शोधूनही सापडणार नाही. यात काहीच वाद नाही. शंकरराव, आता साहेब वगैरे बोलायचं नाही. आता आपण व्याय झालोत की नाही, सरळ नावाने हाक मारायची. आता बघा, माझ्या पोरीला तुमचा दिनेश पसंत पडलाच आहे. आणि बरं का, या घरामध्ये हिच्याच मर्जीचं सगळं चालतं. आई विना पोर, हिला तळ हाताच्या फोड्याप्रमाणे जपलंय. माझं जगच आहे. हिच्या केसाला सुद्धा धक्का लागलेला मला सहन होणार नाही. आणि बरं का दिनेशराव, तुम्हाला तुमच्या लग्नाला कोणती गाडी पाहिजे सांगा, लगेच तुमच्या दारामध्ये गाडी हजर होईल. खूप गोड आहे हो तुमची दीप्ती.
आता वेळ न दवडता फक्त आपण लग्नाची तारीख लवकरात लवकर ठरवूयात. आणि संजय साहेब, हे काय परत साहेब? अरे हो हो विसरलोच. आम्हाला तुमची मुलगी आणि एक श्रीफळ बस एवढंच द्या, अजून आम्हाला काही नको. तुम्ही म्हणाल तसं बस. काय? अगं का लग्न करायचं नाहीये तुला? आई तू माझं ऐकून घे ना यार. ते काही नाही. तुला का लग्न करायचं नाहीये ना ते चांगलं माहिती आहे मला. त्या रिकाम टेकड्या दिनेश बरोबर काय चाललंय हे सुद्धा माहित आहे मला. आई आमचं प्रेम आहे ग एकमेकांना. गप्पा बाईस. तुझं हे जे काही चाललंय ना ते आत्ताच्या आत्ता बंद कर. अगं बाबांच्या कानावर गेलं ना तर तुलाच काय मला सुद्धा जिवंत जाळून टाकतील ते. आणि काय ग अतुल त्या दिनेशपेक्षा कितीतरी चांगलं आहे. 45-50 हजार रुपये पगार आहे त्याला, स्वतःचं घर आहे. आणखी काय हवंय तुला? आई अगं तो अतुल. अतुलचं काय? हे बघ गप गुमान लग्न कर त्या पोराशी. आधीच तू 2 लग्न मोडलीस आणि आत्ता मी तुझं काही ऐकून घेणार नाही, कळलं? अहो अहो तुम्ही चिडू नका. करेल ती लग्न, तुम्ही काळजी करू नका. जा. हॅलो, हां बोल ग. काय बोलणार, आता काही राहिलंच नाहीये बोलायला. अगं असं काय बोलतेस? काय झालंय सांग मला. माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय आणि आता जबरदस्ती करतायत माझ्यावर लग्नासाठी. अगं मग काहीतरी कारण दे आणि टाळ ना, पुढे ढकल. किती दिवस असं काहीतरी सांगून मी दिवस ढकलू पुढे? तुझं खरंच प्रेम आहे ना माझ्यावर? मग हो ना प्लीज लवकर सेटल. अगं प्रिया तुला काय वाटतंय मी इकडे प्रयत्न करत नाहीये? दिवस रात्र ऑफिसचे उंबरठे शिजवतोय इथे. प्लीज समजून घे, मला थोडा वेळ लागणार आहे. मला प्लीज थोडा वेळ दे. माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. तू प्लीज इथे ये आणि मला घेऊन जा. अरे वा, ही कुठली मिठाई आहे? अरे दिन्या ये ये ये, हे घे मिठाई घे. महागातली मिठाई दिसते एकदम. अरे काय मिठाई मिठाई लावलंय तुम्ही? तुम्ही माझं लग्न ठरवलंय मला न सांगता. लग्न झाल्यावर सगळं तुझंच तर आहे. मी तुझाच विचार करतोय बाळा. माझ्यासाठी विचार करताय? नाही, मला व्यवस्थित कळतंय तुम्ही विचार कोणाचा करताय. एकतर तुमच्याच चुकीमुळे तुमचं पेन्शन बंद झालं, आयुष्यभर भाड्याच्या घरात राहतोय आपण. माझं शिक्षण सोडावं लागलं मला तुमच्यामुळे, आणि आता लग्न लावतोय ते सुद्धा त्या दीप्तीशी. अरे पण काय वाईट आहे मुलीत? नाकी डोळी चांगली तर आहे मुलगी. तुला पण सांगितलं नाही वाटतं यांनी? अगं कधी कधी तिला फिट्स येतात. अरे हो, पण तिची थेरपी चालू आहे. आणि नाही तुम्ही मला काही सांगू नका, मी ऐकणार नाहीये. मी हे लग्न करणार नाहीये म्हणजे नाहीये. मी पण बघतो तू लग्न कसं मोडतोयस ते. हे बघ दिन्या, लग्न मोडायचा विचार सुद्धा करू नकोस. नाहीतर तो संजय जित्ता सोडणार नाही, तुलाही आणि मलाही. पोचलेला माणूस आहे तो. किती पैसे दिले त्याने? दिनेश, जास्त तोंड वरगून बोलू नकोस. दिनेश ऐक तर. दिनेश, हे घे जित्या. ही बघ तुझी वहिनी. अरे मस्त आहेत की. नाव काय? प्रिया. आता तर काय तू ऐकत नाही हो. बरं ऐक ना भाई, ते सोड तू, ते व्हिडिओज आणलेत का? अरे मग विषय आहे का बाबा? ते लवकर दे, मला निघायचं ते. नवीन आहे ना? प्रश्न आहे का? आता तरी सुधार, लग्न होणार आहे ना तुझं. अरे जित्या शाणा नको बनू. चल निघूया. चल. अरे या ना बसा ना. कशा आहात तुम्ही? हो मी बरी आहे. घरी सगळे कसे आहेत? सगळे मजेत आहेत. मी ते प्रियाला घ्यायला आलो होतो. प्रिया आते, मी तिला बोलवणार. आई मी आणतो बोलवून तिला. अहो नको, कशाला, तुम्ही बसा ना, मी घेऊन येते तिला. बरं ठीक आहे. बसा. हो.
अतुल हा अगं तू तुम्ही काय करता इथे? अगं मी तुला शोधत होतो तिकडे. निघूया. हां ठीक आहे. चल. जरा पकडून बस. नाही मी ठीक आहे, बसले मी नीट. या पुढे रस्त्यात खड्डे आहेत, पकडून बस. आता कसं? चल. हे कुठे आलोय आपण? अगं तू व्ह्यू बघ ना किती मस्त आहे. इथे निवांत बसून आपण बोलू शकतो. तू ये बस ना, बस बस. हे बघ अतुल, मला माहिती आहे तुला मी आवडते, पण अतुल काय करतोयस? ठीक आहे. ऐक ना, मी काय म्हणते, ऐक ना. सेल्फी काढूया ना. अतुल अतुल काय करतोयस? मला घरी जायचंय. अगं हो जाऊया ना, पण त्याआधी जरा. अतुल अगं ऐक ना प्रिया. अरे तो राहुल बघ ना, इतका मागे लागलाय ना माझ्या, सतत मला फॉलो करत असतो. कोण हा राहुल? अरे तो नाही का, कॉलेजमध्ये नवीन ऍडमिशन घेतलंय त्याने, असा उंचसा आहे, दिसायला पण चांगला आहे तो. अच्छा तो का? मी करतो त्याला बरोबर. तू बोलत असेल तर डायरेक्ट उडवून टाकू का त्याला? वेडायस का तू विशाल? अशा छोट्या छोट्या कारणावरून याला त्याला उडवायला काय निघतोस? आधीच केसेस कमी आहेत का तुझ्यावर? आणि तसं पण मला सवय आहे त्याची. आता मी आहेच एवढी सुंदर, तर मुलं माझ्या अवतीभोवती फिरतच असतात ना. याला हे तर मी विसरलोच होतो. बरं चिल, आपण सेल्फी घेऊयात. अरे आलीस तू? काय मग कुठे गेला होतात फिरायला? प्रिया प्रिया अगं काय झालं रडायला? अगं काय विचारते मी? आई तो अतुल चांगला मुलगा नाहीये. त्याने माझ्यावर. बरं बरं तू आधी शांत हो बरं. हे बघ अगं होणारा नवरा आहे तो. झालं असेल चुकून माकून. आणि काही मुलं असतात उतावीळ. आणि तू त्याची एवढी बाजू का घेतेस? हे बघ काही मुलं लग्न आधीच सगळं करत असतात. आणि आता तुमचं लग्न होणार आहे ना, जराशी जवळीक वाढली तर ठीक आहे ना. आई मला त्या अतुलशी लग्न नाही करायचे. तुला समजत का नाहीये? हे बघ हे ना अशा छोट्या कारणांवर ना आता रडत बसू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यातलं काही बाहेर पडता कामा नये. कुणालाही सांगायचं नाही. अरे अजून किती दिवस दिनेश? एक तर तुझ्या जॉबचा काय पत्ता नाहीये. मला किती त्रास होतो तुला कळतंय? तूच सुचव मला, मी काय करू ते. मला नाही सुचत आहे. आपण एक काम करूयात, आपण इथून पळून जाऊयात. कारण माझ्या घरचे मला हे लग्न मोडू देणार नाहीत. कुठे जाणार पळून? प्रिया आपण करू काहीतरी. हा करू. अरे जिते तू इथे? हो अरे तुझ्याकडेच काम होतं.
माझ्याकडे? अच्छा, पेनड्राईव्हचं का? बघ ना जित्या, ऐक ना, फक्त 4 व्हिडिओज बघायचे राहिलेत. ते झाले की ते तू ना. अरे नाही, पेनड्राईव्हचं सोड, मला तुला प्रियाबद्दल सांगायचं आहे. प्रियाबद्दल? हे बघ यार, तू माझ्या भावासारखा आहे म्हणून मी तुला सांगतोय. आत्ताच मी प्रियाला एका मुलासोबत बघितलं होतं आणि मला असं वाटतं की ते आधीपासून एकमेकांना ओळखत आहेत. तिने एक त्याला मिठी मारली होती आणि ये, हे बघ प्रिया, हे आमचं घर. काका काकू कुठे आहेत? बाबा बाहेर गेलेत आणि आई आता येतच असेल. ॲक्च्युली आईलाच तुला भेटायचं होतं. येईल आताच आई. पण तू ये ना, बस बस. नाही म्हणजे जर काकूंना उशीर होणार असेल तर मी निघू का? मला थोडं काम आहे. अगं प्रिया, तू पहिल्यांदा घरी आलीस, ॲटलिस्ट माझ्याचं सरबत तरी घेऊन जा. अरे राहू दे, आपण पुढच्या वेळेस मी. प्रिया, तू सरबत पी आणि मग जा, ठीक आहे? बस बस बस, मी आलोच. अगं बस. हो. आलोच मी. ये. अतुल राहू देत ना, पुढच्या वेळेस मी जेव्हा येईन तेव्हा. अगं प्रिया, 2 मिनटं झालं बघ सरबत. प्रिया, माझ्या हातचं सरबत घे. माझ्या घरात सगळ्यांना आवडतं, तुलाही आवडतं. दिस इज फॉर यू. थँक्स. ये. छान आहे. थँक्यू. अच्छा, मी निघते आता. मी पुढच्या वेळेस काकूंना भेटेन. हां. काय केलंस तू हे? ए, काय झालं भडकाला? लाज नाही वाटत तुला? कसली लाज? हा? अगं लग्न होणार आपलं आता, आणि हे सगळं तर. शी, तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा ना मी जीव देईन. आपला व्हिडिओ सर, याबद्दल कोणाला काही सांगितलंस ना किंवा लग्नाला नकार दिलास तर हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करेल. बोला. साहेब, माझी मुलगी 3-4 दिवसांपासून गायब आहे. तुम्ही शांत व्हा. काय नाव आहे मुलीचं? फोटो वगैरे आणलाय काही? हो. हे साहेब, प्रिया 3-4 दिवसांपासून गायब आहे साहेब. 3-4 दिवस झाले, तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये येत आहे कंप्लेंट करायला? हो साहेब, माझा नवरा मला पोलीस स्टेशनमध्ये येऊच देत नव्हता. तिचं लग्न ठरलं होतं आणि म्हणूनच कुणाला कळू नये म्हणून. तू स्वतःहून कुठे गेली आहे की काय अजून वेगळं कारण आहे? तुम्हाला कधी कळलं? 4 दिवसांपूर्वी. ती सकाळी उठले तेव्हा.
घरात पैसे आणि दागिने नाही याचा अर्थ ती गायब नाही झाली आहे, पळून गेली आहे. कुणासोबत पळून गेली असेल काही सांगू शकता? संशय वगैरे आहे कुणावर? संशय? हो साहेब, आम्ही त्याच्या घरी पण जाऊन आलो. प्रियाचं त्याच्यावर प्रेम होतं. दिनेश. कुठं आहे तो हरामखोर? बोलवा त्याला. तू कोण आहेस? तू सरळ आत कसा आला? तुझा मुलगा कुठे आहे सांग. हे दिन्या, दिन्या, तुझ्या सांग माझी मुलगी कुठे आहे? अहो मला खरंच माहित नाहीये प्रिया कुठे. माझं लग्न ठरलंय, आज साखरपुडा आहे माझा. नाही सर, मी प्रियाला नाही पळवलंय सर. सर माझं लग्न ठरलंय इकडे. प्रियासोबत तुझं अफेअर होतं? हो साहेब, म्हणजे माझं प्रेम होतंच तिच्यावर. पण काय? अहो साहेब, तुम्ही उगाच आमच्यासारख्या गरीब लोकांना त्रास देताय. अहो त्या मुलीचा ह्याच्याशी काहीच संबंध नाही. ती प्रिया त्याच्या मागे लागली. ती तुम्हाला खरं सांगायचं तर अगोदरच आम्ही ह्याचं लग्न ठरवलेलं आहे. प्रिया गायब झाली त्या दिवशी कुठे होतास तू? साहेब मी इथेच होतो, घरीच होतो. त्या दिवशी साखरपुडा होता माझा. या केसचा निकाल लागेस तू वर शहर सोडून बाहेर जायचं. राणे सर. यांना चौकीत बोलावून स्टेटमेंट घ्या. सर ही प्रिया नेमकी कुठे गेली असेल? तिचा प्रियकर दिनेश तर इथेच आहे. पैसे घेऊन एकटेच गेली असेल का? राणे, ही केस जेवढी सरळ दिसते तेवढी सरळ नाही आहे. प्रिया घरातून गेली का याचं कारण महत्त्वाचं आहे. तिची पूर्ण हिस्ट्री काढा. ती कुठे जायची, कोणासोबत फिरायची, तिचे मित्रमैत्रिणी कोण होते वगैरे सगळंच. सर ती जिथे जॉबला होती तिथला ॲड्रेस सुद्धा मी घेतलाय. गुड. तिचा फोटो सर्क्युलेट करा आणि कॉल डिटेल्स आणि फोन लोकेशन्स पण काढ. सर. आणि राणे, उद्या जरा तिच्या बापाला चौकशीसाठी बोलवा. मुलगी गायब आहे आणि हा अजून पोलीस स्टेशनला आला नाही आहे. सर. काय हो, काय झालं? नाही, तुम्ही दोघेही टेन्शनमध्ये दिसताय. सगळं काही ठीक आहे ना? काय का अनुष्का, ठीक आहे ना सगळं? ते ताई. हो सगळं ठीक आहे. तुम्ही केव्हा आलात? मी आलेच हा चहा टाकून. हो चहाचं राहू द्या, मी प्रियासाठी आलो इथे. हो आठवडाभर झाला माझा त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये, म्हणून मी डायरेक्ट घरीच आलो. अहो ते सांगायचं राहूनच गेलेलं. प्रिया जरा मावशीकडे गेली आहे आणि तिथे फोनचा प्रॉब्लेम असतो. हो ना ग, नेटवर्क नसतो व्यवस्थित. तुम्ही बसा ना, मी आले चहा टाकून. अनुष्का, बाबा कुठे आहेत? अनुष्का, बाबा कुठे आहेत? यशवंतराव, 1 आठवडा होत आला तुमची मुलगी गायब होऊन. तुम्ही तक्रार करायला पोलीस स्टेशनला आला नाहीत. काय चाललंय काय? ती जगो किंवा मरो, तिच्याशी माझं आता काही देणं घेणं नाही. हे बघा, इथे आवाज फक्त मी चढवू शकतो. मग जेवढं विचारतोय तेवढं सरळ सरळ सांगायचं. साहेब ही काय तिची पहिली वेळ नाही असं काही करायची. म्हणजे याआधी सुद्धा तिने अशीच नाटकं करून 2 वेळा लग्न मोडलं. असं वाटते समोर आली ना की एक सणसणीत तिच्या कानाखाली लावायची. साहेब तिच्यामुळे समाजात माझं नाक कापलं जातं, नाचक्की होते माझी. अजून बदनामी नकोय म्हणून मी तक्रार नाही केली. लग्नाला तिचा होकार होता ना? काय जबरदस्ती तिचं लग्न लावायला निघाला होतात? तसं नव्हतं साहेब. अहो तुम्ही तर एक आई आहात ना. आपल्या मुलीचं मन समजून गेला पाहिजे असं वाटलं नाही तुम्हाला? या दिनेशचं काय? प्रियाचं त्याच्यावर प्रेम होतं, पण तो दिनेश रिकाम टेकडा कसं नांदवलं असतं तिला, म्हणून आम्ही नकार दिला. त्यानंतर मग त्याचं लगेच लग्न ठरलं आणि त्या दिवशी त्याचे सासरे आमच्या घरी आले होते. यजवान, कोण रे तू आणि घरात कसा आलास? प्रिया तुझ्याच मुलीचं नाव आहे ना रे? अरे हा, पण तू कोण आहेस? आवाज खाली. एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे माझ्या जाव्याच्या मागे लागायचं नाही काय? आणि हे जे काही प्रेम आहे ना, गुलुगुलू बोलणे आजपासून बंद. माझी मुलगी माझ्या जाव्यासोबत खुश आहे. आणि हो, तूही तुझ्या मुलीचं लग्न पुढे लावून टाक. जेवढा पैसा पाहिजे तेवढा मी देईल. आणि यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची,
माझ्या जावयाच्या नादाला लागायचं नाही काय? ए माझ्या घरातून मला धमकावतोस? ही तुझी हॅप्पी फॅमिली आहे ना? एका रात्रीत आहे ना हॅप्पी गायब करून टाकीन. चला रे चाल. साहेब, मी यशवंतच्या घरी त्याला समजवायला गेलो होतो. साहेब, मी खूप लहान माणूस आहे हो, मी कोणाच्या वाकड्यात जात नाही. आणि कोणी जर तुमच्या वाकड्यात गेलं तर? साहेब, तुम्हाला काय विचारायचं आहे ते विचारा, मी तुमच्यापासून कुठलीही गोष्ट लपवणार नाही. त्या दिवशी तुम्ही प्रियाच्या घरी गेला होतात तिला आपल्या भाषेत समजवायला. काय समजवायला गेला होता? साहेब, त्या दिवशी असं झालं की काय रे संभा, काय झालं? अहो थोडं खाजगी बोलायचं होतं. बस. अहो ते दिनेश पुन्हा प्रिया नावाच्या पुरीच्या नादी लागले. पळून जायचा प्लॅन आहे त्यांचा. बस, अजून काय? सर, हे प्रियाचे कॉल रेकॉर्ड्स. सगळ्यात जास्त कॉल तिला दिनेशच्या नंबरवरून आलेत आणि हल्ली तिचं त्या अतुलबरोबर खूप बोलणं झालं होतं. शेवटचा कॉल सुद्धा अतुलच्याच नंबरवरून आला होता, जो रिसीव्ह झाला नाही. अजून काय अपडेट्स? अजूनपर्यंत तरी काहीच नाही सर, पण मी पुण्याला आणि मुंबईला फोटो सर्क्युलेट केलेत. ही मुलगी लवकर सापडायला हवी. दिनेश. हो, काय झालं? काय झालं ते मी सविस्तर सांगतो तुला. आता माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल. काय प्रिया मिसिंग आहे? हो सर, पण ती मावशीकडे गेली होती ना. तिच्या घरचे तुझ्याशी खोटं बोलले. हे बघ अतुल, तुला जे जे काही माहिती आहे सगळं सांगून टाक, म्हणजे तूही मोकळा होशील, मी. साहेब, नक्कीच ती दिनेश सोबत गेली असणार. कशावर? काही दिवसांपूर्वी माझ्या मित्रांनी त्या दोघांना एकत्र पाहिलं होतं. त्याने तुला हे सांगितलं आणि रागाच्या भरात तू तिला मारलंस. हो, मी कशाला मारेन साहेब तिला? मी फक्त कन्व्हिन्स करायला गेलो होतो तिला. प्रिया, मला खरंच सांग, तुझं दुसरं कोणावर प्रेम आहे का? हां, हे बघ अतुल, मला तुला अंधारात ठेवायचं नाहीये. माझं खरंच दिनेशवर खूप प्रेम आहे. प्रिया, मग हे सगळं आधी सांगायचं ना. कशाला लग्नाला होकार दिलास? अतुल प्लीज जरा समजून घे. प्रिया प्लीज, मला एक चान्स दे. मी तुझ्यावर दिनेशपेक्षा खूप जास्त प्रेम करेन. प्लीज. प्रिया. दिनेश, तुझं आणि प्रियाचं अफेअर होतं हे आम्हाला माहिती आहे. तिने तुला प्रेमात धोका दिला म्हणून तू तिला मारलंस हे सुद्धा माहित आहे. हो साहेब, काही काय बोलताय तुम्ही? तिने प्रेमात धोका दिला म्हणून तू मारलं की तुझं कारण काही वेगळं आहे? साहेब, तसं काही नव्हतं. आमचं प्रेम होतं, पण आमचा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर आम्ही आमच्या वाटेने निघून गेलो. कधी झाला ब्रेकअप? तिचं लग्न ठरलं तेव्हा. अतुलच्या मित्राने तुला बघितलं होतं तिला मिठी मारताना. कसं काय? त्या दिवशी आम्ही शेवटचे भेटलो होतो, म्हणून मग जरा. हे बघ, हे सगळे ना फालतू डिटेल्स मला देऊ नको, कळलं का? प्रियाचे कॉल डिटेल्स आहे आमच्याकडे. रोज कॉल करत होती तुला. तिला आठवण यायची माझी, म्हणून करायची कॉल. पण एका पॉईंट नंतर मी कॉल उचलणं बंद केलं होतं. काय रे, आजकालचं प्रेम तुमचं आज आहे उद्या नाही, परवा कोणीतरी वेगळ्यावरच आहे. तूही लग्न करायचं ठरवलं त्या माजी नगरसेवकाच्या मुलीशी. ते लग्न मी नाही ठरवलं. कोणी ठरवलं? माझ्या घरच्यांनी ठरवलं. मुलीची कंडिशन माहिती आहे ना तुला, तरी तयार झालास? आता जा, गरज लागल्यास परत बोलवेन.
यशवंतराव, अरे अहो जयदीपराव, तुम्ही आत्ता यावरच इथे? इथे म्हणजे अरे पोरगी सांभाळता नाही आली रे तुला. तुमच्यामुळे आमचंही नाव गेलं चुलीत. अहो काय बोलताय का तुम्ही? झालंय काय? अहो तुमची मुलगी पळून गेली आहे ना, हे माहिती आहे आम्हाला. अहो गायब आहे ती. आपण बसून बोलूयात ना वहिनी. हो काय तुम्ही गायब आहे म्हणताय? ती पळून गेली आहे कोणाचा तरी हात धरून. नाहीतर काय, रोज 2-3 मुलांसोबत फिरत असते ती. तोंड सांभाळून बोल, नाहीतर काय, या अशा मुली बरोबर आम्हाला संबंधच ठेवायचे नाहीयेत. हे लग्न आम्ही मोडलं. अहो परत असा बोललास ना माझ्या मुलीबद्दल तर जीव घेईन तुझा मी. जीव घेशील? जीव अतुल, नाही, या असल्या लोकांच्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाही. चल. पण बाबा. नाही 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 नाही, चल. पण बाबा. नाही. प्रियाच्या अशा अचानक गायब होण्याने तिचं अतुल बरोबर ठरलेलं लग्न मोडलं, पण त्याचा परिणाम बहुधा अतुलवरच जास्त होत होता. आता हवं तेव्हा प्रियाला भेटायची संधी त्याला मिळत नव्हती. कदाचित याच कारणामुळे अतुल एखादं असं पाऊल उचलणार होता का ज्याचा त्याला भविष्यामध्ये जाऊन फार मोठा पश्चाताप होणार होता. या मुलीला कुठे बघितलं का? चला विचारा. तिला पाहिले का? चहा सांगा 2. चहा दे. सर, आपण किती दिवस असं तिला शोधत राहणार? काहीतरी क्ल्यू मिळाला हवं ना. काहीतरी क्ल्यू मिळायला हवा म्हणूनच आपण प्रयत्न करतोय ना रिकामे. थोडीशी मेहनत लागेल, वेळ लागेल, पण मिळेल क्ल्यू. साहब मेरे को पैसा दो ना, भूख लगा. निघ रे इथून, जा. अहो साहेब, पैसे द्या ना. तुम्हाला सल्यूट मारतो, इज्जत देतो ना, मग द्या का पैसे. हे तुला काय सांगितलं? चल निघितून, नाही तर वाजवीन आता एक. सर, कुठे याच्या नादाला लागताय? ए साहेबांनी काय सांगितलं? जा ना, जा. चल. आय वॉन्ट टू टॉक ओनली साहेब. जा नाही ते दे ने. साहेब एक खबर देऊ काय? मग मला पैसे द्याल का? कसली खबर रे? साहेब मी ना बॉडी पाहिली. कसली बॉडी? आणि कुठे बघितलीस? स्मशानात. स्मशानात बॉडीच असणार ना, यात कसली खबर? ती वेगळी बॉडी आहे. ह्या तो झोल केला तो. मैंने देखा है. हे इकडे रे. या मुलीला बघितलेस? म्हणजे हिची बॉडी इथे कधी आली होती? नाही साहेब, गेल्या 1-2 दिवसापासून एक म्हातारा आणि 26-27 वर्षाच्या मुलाचीच इकडे बॉडी आली, मुलीची नाही. रजिस्टर वगैरे काही आहे का? हो आहे ना साहेब. घेऊन ये. कालची तारीख आहे की परवाची? अरे हे रजिस्टर तरी नीट लिहित जा रे. साहेब तो नाईट ड्युटीवाला आहे ना, त्याचं अक्षर आहे. हां पण साहेब, मी त्या बॉडीच्या अस्थी भरून ठेवलेत. त्याच्या घरातलं कोणी आलंच नाही असते न्यायला. आलेच नाहीत म्हणजे? रिकाम एक काम करा सर, या अस्थी आपल्या ताब्यात घ्या आणि ताबडतोब फॉरेन्सिकला पाठवा. हो सर. आणि या रजिस्टरमध्ये जो ॲड्रेस आहे त्याच्यावर आपला एक हवालदार पाठवा. आणि तुम्ही त्या अस्थी घ्यायला जर का कोणी आलं ताबडतोब चौकीत पाठवायचं. हो सर. ठीक आहे, चला. हे इकडे. हे घर कोणाचं आहे? हे घरचा पाटलाच आहे साहेब. अच्छा, तू तेजस कुंभारला ओळखतो का? कोण तेजस कुंभार? हे तर घर 10 वर्षापासून बंद आहे आणि कुंभार नावाचे व्यक्ती तर आमच्या वाडीत नाही. ठीक आहे, जा. सर प्रियाबद्दल अजून काहीच अपडेट्स मिळालेले नाहीत.
पण मी 2 दिवसापूर्वी स्मशानात गेलो होतो. तिकडे एक शॉकिंग बातमी समजली. मला पेपरवर्कमध्ये फॉल्ट दिसला म्हणून त्या अस्थी मी फॉरेन्सिकला पाठवल्या होत्या. त्याचा हा रिपोर्ट आलाय. सर, त्या अस्थी एका पुरुषाच्या आहे. म्हणजे ती प्रियाची बॉडी नव्हती. हो सर, आणि बॉडी जळल्याची फेक एंट्री केली होती तेजस कुंभारच्या नावाने. मी तो ॲड्रेस व्हेरीफाय करायला रिकामेंना पाठवलं होतं. खोटा ॲड्रेस आहे. मग जर सगळीच माहिती खोटी आहे, ती बॉडी कोणाची होती? प्रिया नक्की कुठे होती याचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागणं अत्यंत कठीण होतं, कारण ती एकटीच गायब होती आणि कोणाच्याही संपर्कात नव्हती. प्रिया नक्की कुठे होती? ती जिवंत होती की तिचा खून करण्यात आला होता? कोणी तिच्या बरोबर होतं की ती एकटीच होती? पोलिसांसमोर अनेक प्रश्न होते, पण तरी सुद्धा पोलिसांनी या केसचा छडा लावायचं ठरवलंच होतं. त्यात ही स्मशानातल्या बॉडीची पण केस समोर आली होती. कोणी कुणाची बॉडी असे खोटे पेपर्स देऊन का जाळेल? तो मुलगा किंवा पुरुष कोण होता? त्याचा प्रियाच्या केसशी काही संबंध होता का? सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत आजच्या भागामध्ये आज इथेच थांबूया. याच कथेमध्ये पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा. पण तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.